मुदखेड तालुक्यात अपघातांची मालिका, 2 वेगवेगळ्या दुर्घटनांत 2 जणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी. दिव्य भारत बीएसएम न्यूज मुदखेड. प्रतिनिधी साहेबराव गागलवाड. मुदखेड तालुक्यात सध्या अनियंत्रित वाहतुकीमुळे अपघातांची मालिका सुरूच असून 3 व 4 एप्रिल रोजी घडलेल्या 2 भीषण अपघातांत 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनांमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः सुसाट धावणारे टिप्पर, अवजड वाहने आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. पहिली घटना, टिप्पर गोदावरी नदीत कोसळला. चालकाचा मृत्यू 4 एप्रिल रोजी मुदखेड, लोहा तालुक्याला जोडणाऱ्या येळी, महाटी मार्गावरील गोदावरी नदीवरील पुलावर एक भीषण अपघात घडला. मुदखेड तालुक्यातील या 2 वेगवेगळ्या अपघातांनी 2 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका ठिकाणी चालकाचा नदीत बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या ठिकाणी वडिलांचा जीव गेला आणि मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनांनी वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज मुदखेड. प्रतिनिधी साहेबराव गागलवाड. मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले. गिट्टी वाहतूक करणाऱ्या टिप्परचे पुढील चाक अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी टिप्परने पुलावरील पाईपचे कठडे तोडत थेट नदीत कोसळले. या अपघातात टिप्पर चालक सुभाष इरबा मोरे, वय 55, राहणारा तरोडा नाका, तालुका जिल्हा नांदेड, यांचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला. अपघात इतका अचानक आणि भीषण होता की त्यांना वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. मात्र या घटनेत टिप्परमधील क्लीनर सुदैवाने बचावला असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून मुदखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दुसरी घटना, ट्रॅक्टर दुचाकी धडक, वडिलांचा मृत्यू, मुलगा जखमी. 3 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे सकाळचे 6:40 वाजण्याच्या सुमारास मुदखेड उमरी मुख्य रस्त्यावर डोणगाव खटकाळी परिसरातील कॅनलजवळ आणखी एक भीषण अपघात घडला. या अपघातात ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. मिळालेल्या माहितीनुसार नायगाव तालुक्यातील इकळी माळ येथील रहिवासी प्रभाकर चांदू सूर्यवंशी, वय 45, हे आपल्या मुलगा रितेश प्रभाकर सूर्यवंशी याच्यासोबत बारड येथील यात्रेत शीतला देवीचे दर्शन घेऊन परतत होते. उमरी मार्गे आपल्या गावी जात असताना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रभाकर सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा रितेश हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तातडीची मदत आणि पोलिसांची कारवाई. या घटनेची माहिती मिळताच उमरीकडे जात असलेले मुदखेड येथील डॉक्टर भरत देशमुख यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वाहन चालक साईनाथ गिरी यांनीही तातडीने मदत करत जखमीला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दोन्ही घटनांची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे. फरार ट्रॅक्टर चालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे. वाढते अपघात आणि नागरिकांची चिंता. मुदखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः गौण खनिज उत्खननाशी संबंधित टिप्पर, ट्रॅक्टर आणि इतर अवजड वाहने नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने धावत असल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या मते वेगमर्यादेचे उल्लंघन, वाहनांची खराब स्थिती, उदाहरण चाक फुटणे, चालकांचे निष्काळजीपण, वाहतूक नियमांचे पालन न करणे हे अपघातांचे मुख्य कारण ठरत आहेत. प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी. या सलग घडलेल्या दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. विशेषतः सुसाट धावणाऱ्या टिप्पर आणि अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तपासणी मोहीम राबवावी, वेगमर्यादा काटेकोरपणे अंमलात आणावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.